भागवत संप्रदाय तथा वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरू दादा महाराज, सद्गुरू नाना महाराज आणि आता वैकुंठवासी सद्गुरू डॉक्टर किसन महाराज साखरे या साखरे परंपरेचं योगदान अतिशय महत्त्व आणि अनन्यपूर्ण आहे। वेदांत आणि संत साहित्याचा समागम करून तो सर्व लोकांपर्यंत, सर्व भक्तांपर्यंत सुगम आणि सुलभ पद्धतीने कसा पोहोचावा यासाठी ज्यांनी विज्ञानाची गंगा आपल्या तपस्यारूपी जटेतून वाहत आणली ते आमचे डॉक्टर किसन महाराज साखरे। आज आम्हाला ते सगळेजण सोडून जरी गेले असतील तरी ज्ञानेश्वरीच्या रूपाने, ज्ञानदेवीच्या रूपाने आणि अखंड साखरे परंपरेच्या कृपापात्र असलेले आमचे यशोधन महाराज साखरे असतील किंवा त्यांचे मोठे चिरंजीव असतील, यांच्या सान्निध्याने आजही डॉक्टर किसन महाराज साखरे हे आमच्या सोबत आहेत। त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाची एक खोली निर्माण झाली जरी असली तरी ही परंपरा देखील संप्रदायाची अनन्य परंपरा आहे। ते ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे माजी विश्वस्त होते। नवे त्यांनी जवळपास 115च्या वर ग्रंथ संपादित केले। असा हा ज्ञानसूर्य आज कालाष्टमीच्या दिवशी मावळला जरी असेल तरी अजूनही त्यांच्या प्रवचन रूपाने, त्यांच्या शिक्षण रूपाने, त्यांच्या शिष्य रूपाने ही परंपरा अखंड तेवत राहील हा अखंड विश्वास माझ्या मनी आहे। मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे हरिभक्तपरायण वैकुंठवासी डॉक्टर किसन महाराज साखरे यांना श्रद्धांजली अर्पित करतो। ज्ञानेश्वर भगवान विष्णू।